चला तर आज आपण चिकनचं पुलाव बनवत आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा. लिंबू आहे, लसूण, कोथिंबीर, पुदिना, अद्रक, टॅमॅटो आणि हिरवी मिरची, कांदे आणि तांदूळ. आणि आता आपण बघा लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक याची आपण पेस्ट बनवून घेऊयात. आता गॅसवर पातेले ठेवून गरम करायचं. त्याच्यामध्ये मी 1 किलो बिर्याणी करणार आहे, तर आपल्या अंदाजाने मी तेल टाकत आहे. अंदाजानेच टाकायचं. मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि 1 किलो तांदूळ मी 1 वाटी कमी केलेला आहे. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे असं 4-5 टॅमॅटो, 4-5 कांदे ह्या प्रकारे अंदाज घ्यायचा. आणि लसूण अद्रकची पेस्ट अशी वाटीभर झाली ना, 1 किलोसाठी खूप झाली. आता बघा तेल तापलं आहे. मी तमालपत्र टाकत आहे. आणि आपण आता कांदा टाकून घेऊया. याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि चांगलं आपल्याला लाल करून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागतो कांदा लाल होण्यासाठी. बघा कांदा लाल झालेला आहे. ह्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आणि आता टॅमॅटो टाकूयात. आता ही हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण याची मी पेस्ट केली ना, बघा 1 वाटी एवढी होऊन जाते. तेवढं सगळं टाकून द्यायची पूर्ण. मी घेत आहे. 1 किलोसाठी तेवढी वाटी लागतेच. आणि हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे, हळद आहे. या गरम मसाल्याची रेसिपी पण मी आहे माझ्या चॅनलवर. हे सर्व टाकून याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. वेळ लागतो याला पण परतून जेवढं आपण जास्त घेऊ तेवढं म्हणजे पुलावचा स्वाद खूप छान लागतो. सगळं मेन तर परतण्यावरच आहे. मस्तपैकी परतू द्यायचं चांगलं निवांत. वर खाली करायची, खाली लागलं नाही पाहिजे. आता मी पुलाव करत आहे. याच्यात मी दह्याचा वापर केलेला नाही आहे. जर बिर्याणी करायची असती तर मी दह्याचा आणि थोडी मसाल्यांचा वापर केला असता. मला पुलाव करायचा आहे, साधा सिंपल एकदम. साधा सिंपल पण बनतो, पण हा खायला इतका टेस्टी लागतो ना, खूप टेस्टी लागतो, खूपच सुंदर. आता हे सगळं परतल्यानंतर मी 2 चमचे तूप घालत आहे. तूप पण आपल्या अंदाजानेच टाकायचं. पुन्हा एकदा आपण छानसं परतून घेऊ याला. खालीवर करत राहायचं. फोडणी खाली लागली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आता इतका सुंदर वास सुटला आहे ना घरामध्ये. चांगला वास सुटला आहे ना की आपली फोडणी तयार झाली. त्याच्यामध्ये लगेच आपण कोथिंबीर आणि पुदिना वाटलेला आहे ना, त्या फोडणीतच टाकायचा. मी फोडणीतच टाकत असते. आणि फोडणीत टाकलं जास्त असं त्याला भाजायचं नाही. थोडंसं आपण फोडणीत टाकून 2 मिनटं असं हलवून द्यायचं. तरी पण स्वाद चांगलाच लागतो, छानच लागतो. काही लोक बघा वरून टाकतात, तर ते मी अशा प्रकारे टाकते. ज्याची त्याची पद्धत असते हो, आहे की नाही. बघा कसं छान दिसते. भाजले आता ते कंप्लीट झाले. परत एकदा खालीवर करू आपण.
बऱ्यापैकी कम्प्लीटच झालेलं आहे. बस ह्या लेवलपर्यंत आपण भाजून घ्यायचं त्याला. आणि आता आपण हे मी 10 मिनटं चिकन शिजवलेलं आहे गॅसवर. 10 मिनटानंतर मी सूप सकट सगळं त्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे. ह्याच्यातून थोडंसं मी काढून ठेवलं होतं चिकन आणि सूप. करी पण बनवायची आपल्याला. आणि आता तांदूळ टाकूयात. धुवून ठेवले होते. जास्त वेळ धुवून ठेवण्याची गरज नाही, 5 मिनटं अगोदर धुवायची. बघा किती छान दिसते ना, खूप सुंदर दिसते. बघूनच खावं वाटते. आता मीठ टाकूया आपण, अंदाजानेच टाकायचं मीठ पण. आणि लिंबूचा रस. आता आपण खालीवर करून घेऊ ते व्यवस्थित. अशा प्रकारे खालीवर करून घ्यायचं. आणि झाकण ठेवून द्यायचं. 20 मिनटामध्ये पुलाव तयार होतो. आता इकडे बघा मी करी बनवत आहे. पुलावाबरोबर खाण्यासाठी करी लागतेच आमच्या घरामध्ये. आणि खूप छान आहे, हे खूप सुंदर लागतं. या पुलावाबरोबर ही करी ना सुंदरच लागते. तेल पण मी अंदाजानेच घेतलं आहे. आपल्याला जास्त नाही, थोडीच बनवायची करी. आपण तेल तापून देऊ. तापल्यानंतर हे जे वाटण आहे ना, याच्यात मी अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर, थोडासा पुदिना हे वाटण केलेलं आहे. आणि कच्चा कांदा, हे सगळं आपण चांगलं परतून घेऊ. अशा प्रकारे मसाला बनवायचा. कच्चं वाटण आहे ना, याला परतायला पण थोडा वेळ लागतो, पण हेही खूप सुंदर करी होती. छानच होती करी ही पण. आणि याच्यामध्ये बघा मी हा करी मसाला बनवलेला आहे, तो पण टाकायचा. आज मी जरा कमीच टाकते, कारण करी पण आपल्याला थोडीच करायची. आणि आता याला परतून घेऊया आपण. मस्त असं परतायचं. खालीवर करून कढईने तेल सुटेपर्यंत याला आपल्याला भाजायचं. चांगलं परतून झालं ना की मग आपण बघायचं वास सुटला आहे का, तर हो अगदी सुगंध सुटला आहे. त्याच्यानंतर चिकन आणि सूप टाकून द्यायचं. खालीवर करून घ्यायचं, त्या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे. मला थोडं करायचं आहे म्हणून थोडंच टाकले. मीठ पण घालून घेतलं आहे. मी अशा प्रकारे बिर्याणी आणि ही करी बनवत असते. पुलाव आणि ही करी बनवत असते. सुंदर लागते, खूपच सुंदर. बघा तरी कशी आलेली आहे, खूप सुंदर तरी आलेली आहे. आता याला काय आपण एक 5 मिनटं उकळी देऊया. 5 मिनटं फक्त हे करायचे, कारण 5 मिनटात ही करी होणार आहे. झाकण ठेवून मी 5 मिनटं ठेवणार आहे. बघा किती सुंदर करी झाली ना. उकळती आता ती. उकळल्यानंतर मी त्याला झाकण ठेवणार आहे. आता ही पहा आपला पुलाव तयार आहे. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.